सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा लेंगरे रोडवरील बनशंकरी एज्युकेशन सोसायटी संचलित अमर रमेश कोष्टी प्राथमिक शाळेत सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अध्यक्ष संस्थापक अजित दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना ज्येष्ठ पत्रकार, कोविड योद्धा व पोलीस मित्र सामाजिक कार्यकर्ते श्री शिराज शिकलगार यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये उंच भरारी कशी घेता येईल, तसेच आपल्याला पडणाऱ्या परीक्षेतील मार्क कसे वाढवता येतील, अभ्यासाकडे आपलं काळजीपूर्वक लक्ष असणं गरजेचं आहे. मोबाईलपासून मुलांनी दूर राहिलं पाहिजे. 18 वर्षाच्या आतील शालेय विद्यार्थ्यांनी कोणत्याही पद्धतीची दुचाकी किंवा चारचाकी वाहनं अल्पवयीन वयात चालवू नयेत. तसेच अनोळखी व्यक्तीने लहान मुलांना जर खाऊ दिला तर तो खाऊ नये किंवा अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात जाऊ नये. या सर्व गोष्टींवर खबरदारी कशी घेतली पाहिजे, विद्यार्थ्यांनी कसे आपले कर्तव्य पार पाडलं पाहिजे, वेळप्रसंगी आणि संकटकाळी काही केलं पाहिजे, अशा विविध विषयांवर एक हात पोलिसांना मदतीचा म्हणून पोलीस मित्र शिराज शिकलगार यांनी एक चांगली कामगिरी व मार्गदर्शन पार पाडलं. यावेळी या संस्था अध्यक्ष सुरेश भाऊ मेत्रे, उपाध्यक्ष किरण भाऊ तारळेकर, सचिव अरुण लंगोटे, कार्यवाहक सोनल मैत्री मॅडम, मुख्याध्यापक होनमुखे सर, शिक्षक पाटील सर, भोसले सर, खांडेकर सर, शिक्षकेतर बामणे मॅडम, माळी मॅडम, होनवार मॅडम सह अन्य पालकवर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता. तुमच्या अंगणात खेळता, कधी घरापासून काही अंतरावर खेळता, मग आई घरामध्ये स्वयंपाक करते, पप्पा कामाला जातात, भाऊ तिकडं, ताई घरामध्ये काही ना काहीतरी काम करत असते आणि तुम्ही खेळत असता. मग आईला वाटतं माझी ताई बाहेर खेळते, भावाला वाटतं माझी बहीण बाहेर खेळते. मग आपण काय म्हणतो, चला दादाने आपल्याला खाऊ दे. बाळांनो, शाळामध्ये कार्यक्रम करत असताना सर्वत्र एकत्र खाऊ देणं आणि एकानं बोलवून आपण खाऊ घेणं. मला सांगा, शाळेतला खाऊ खायचा का रस्त्यानं कुणी दिलेला खाऊ खायचा? बरोबर आहे की नाही? तर कधीही रस्त्याला जर कुणी समजा मुलींना सारख्या जर एखाद्याने खाऊ दिला, हाक मारली, तर तुम्ही जाणार का रे? अजिबात जायचं नाही. अंधाऱ्याचा एखाद्या अडचणीचा रस्त्याच्या आयला तो कोण नाही, पोरगी एकटीच आहे, मग घे तिला बोलवून, तिला चॉकलेट दे, मग तिला उचल, आपल्या गाडीवर घाल आणि घेऊन चल. काय करायचं त्यावेळी? एखादा जर व्यक्ती एखादा जर अनोळखी भेटला आणि तो मुलीनं तुम्हाला धरायचा प्रयत्न त्यांना आदरात करायला लागला, तर असं करायचं की जसं शिमग्याला बोंबालतो तसं बोंबालायचं. का ओरडायचं? आजूबाजूची चार गोळा आपल्याला झाली पाहिजेत का नाही? म्हणजे ती माणसं बघितल्यावर जो तुम्हाला माणूस धरणार आहे तो काय होईल रे? पळून जाईल का तुमच्यापाशी थांबेल? यासाठी कुणी जर धरण्याचा प्रयत्न केला तर जोरात वरडायचं, जोरात चिकळ्या मारायच्या, दोन्ही हाताने सुरुवात करायची. लक्षात आलं? बघा, महत्वाचं बाळाला सांगतोय, कुणी रस्त्यावर खाऊ दिलं, समजा एखादा म्हणला तुला मम्मीला डबा दिलाय तर माझ्या गुरुजनांना सांगू दे, मग मी डबा घेते, तोपर्यंत मी येत नाही. बाहेर कधी कुणी शाळेच्या आवारामध्ये आला, शिक्षकाला आपल्या मॅडमला सांगितल्याशिवाय अजिबात कुणी बाहेर रस्त्यावर कुणी हाक मारली तर जायचं नाही. उचलून धरून नेतात. लक्षात ठेवा. मोबाईलचा वापर करणार का? मोबाईलचा वापर करणार का? अभ्यासाकडे लक्ष देणार का? अभ्यास चांगला करणार का? आई वडिलांना कधी खोटं तुम्ही बोलणार? आई वडिलांना तुम्ही कधी खोटं बोलणार? सर्वजण गुरुजन शिकवताना लक्ष तिकडं देणार का? आपल्याला गुरुजी पालक वर्ग सगळे गोष्ट सांगतील तसं ऐकणार का? चांगले मार्क मिळवणार का? प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वजण सहभागी होणार का? क्रिकेट, कबड्डीमध्ये सहभागी होणार का? मोबाईल पासून दूर राहून आपले कायम मर्दानी खेळ खेळणार का? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार का? दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.